आज आपण मास रिक्रुटर कंपनीबाबत बोलणार आहोत. सो आता तुम्हाला हे तर सगळ्यांना माहिती असेलच की कॅपजेमिनी 3 टप्प्यांसाठी येते. रजिस्ट्रेशन पूर्णपणे सुपरसेटवरच होतं. लाईक 30 सुडो कोड्समध्ये DSA, OOP, परत जावाचे कन्सेप्ट, CNचे कन्सेप्ट असे सगळे MCQs होते. लाईक माझ्या क्लासमध्येच खूप मुलींनी बाय मिस्टेकली फक्त 3 जे आपले क्वांट, ॲप्टी वगैरे होतं ते सगळे अटेम्प्ट करून बंद करून टाकलेली टेस्ट. ही आणि ही आकृती सेम आहे का? याच्यामध्ये काय डिफरन्स वगैरे आहे? आणि आपण पूर्णपणे त्या आकृतीमध्ये जातो आणि तो पॉइंट कुठे होता तो विसरून जातो. त्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की AI ML बद्दल तुला काही आयडिया आहे का? तर कॅपजेमिनी मेनली जावा प्रेफरन्सच देतं. जास्तीत जास्त कॅन्डिडेट म्हणजे जावावरतीच घेतले जातात. त्यांनी मला 8055 आणि 8086चा डिफरन्स विचारला. फोमो असतो, एक भीती पण असते की अरे यार की गोष्टी ह्यांना खूप नॉलेज असतं आणि आपल्या समोर ते बसलेत, काय क्वेश्चन विचारतील माहीत नाहीये. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा आणि तिथनं तुला काय पॉझिटिव्ह पॉईंट वाटले की त्यामुळे तुझ्या ह्या गोष्टींमध्ये थोडी ग्रोथ झाली असेल काही? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आज आपण मास रिक्रुटर कंपनीबाबत बोलणार आहोत. तर आता मास रिक्रुटर कंपन्या ह्या ॲसेंचर, कॅपजेमिनी, LTI माइंडट्री वगैरे तुम्ही ऐकलेल्या असतील. कॉग्निझंट देखील यातलं एक मोठं नाव आहे. तर आज आपण स्पेसिफिकली कॅपजेमिनीबद्दल बोलणार आहोत. कॅपजेमिनी मेनली तर आहे ना फिमेल कॅन्डिडेटला प्रायोरिटी देते आणि आता लास्ट 3 इयर्सपासून आम्ही बघतो आहे की फिमेल कॅन्डिडेट जास्तीत जास्त प्रमाणात कॅपजेमिनीमध्ये सिलेक्ट केले जात आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू पण तसे घेतले जात आहेत. सो तुम्हाला जर कॅपजेमिनी कंपनी क्रॅक करायची असेल तर तुम्ही ह्या पॉडकास्टचा पाथ बघू शकता. म्हणजे जे कोणी आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये असतील ते सगळं तुम्हाला रेझ्युमेमध्ये कसं त्यांनी डेटा ॲड केला आहे, प्रोजेक्ट्स काय काय ॲड केले आहेत याबद्दलची माहिती देतील. त्यावरून तुम्ही तुमचा रेझ्युमे बिल्ड करू शकता आणि तुम्ही इंटरव्ह्यू देखील क्रॅक करू शकता. सो आता आज हेच कॅपजेमिनीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे सायली. आपण सायलीकडनं ऐकून घेऊया की तिचा प्रवास कसा होता, तिने रेझ्युमेमध्ये कोणते प्रोजेक्ट्स ॲड केले होते, तिचा इंटरव्ह्यूचा फ्लो काय होता आणि आपल्याला कोणत्या पॉईंटवरती मेन फोकस करायला पाहिजे जेणेकरून आपण देखील कॅपजेमिनी क्रॅक करू शकतो. सो आता तुम्हाला हे तर सगळ्यांना माहिती असेलच की कॅपजेमिनी 3 टप्प्यांसाठी येते. 2 ॲनालिस्ट रोल असतात ज्याच्यामध्ये पॅकेजचं व्हेरिएशन आहे, जसं की 4 आणि एक 5.5 वगैरे असं एक पॅकेज आहे आणि एक 7.5 असं पॅकेज आहे. ते सिनियर ॲनालिस्टसाठीचं पॅकेज आहे. सो असे 3 पॅकेज रेंजमध्ये येते. कॅम्पसमध्ये तर ती 4 आणि 5.5च्याच रेंजमध्ये मेनली फोकस करत असते. सो आपण स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो सायली. हॅलो सर. तर माझं नाव सायली राजेंद्र जाधव आहे. मी NBN सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस पुणे इथून शिकते. मी लास्ट इयरला आहे आणि मी करंटली कॅपजेमिनीमध्ये प्लेस झाली आहे. सो फ्लो सांगायचं गेलं तर 20 मार्चला कंपनी आली. लाईक कॅम्पस रजिस्ट्रेशन चालू झालं कॅपजेमिनीचं 20 मार्चला. रजिस्ट्रेशन पूर्णपणे सुपरसेटवरच होतं. लाईक प्लॅटफॉर्मच आहे. हां, तो सुपरसेटवर रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर त्यांचा पुढची जी लिस्ट आहे, लाईक ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्णपणे फिमेल कॅन्डिडेट्सच होता आणि 6.5चा क्रायटेरिया होता, एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. 6.5 मेंटेन करणे गरजेचं आहे म्हणजे ते होतंच. आणि सगळ्या स्ट्रीम्सला एलिजिबल करत होती ती. लाईक मी ENTC स्ट्रीममधून आहे. सो प्रत्येक स्ट्रीमला त्यांनी एलिजिबल केलेलं. त्याच्यानंतर 6 ऑफ एप्रिलला आम्हाला ऑनलाईन असेसमेंटसाठीची म्हणजे लगेचच 15-16 दिवसात 15 डेजमध्ये त्यांनी लगेचच ज्यांनी रजिस्टर केलं त्यांचे नेम्स आणि जे पण ऑनलाईन असेसमेंट असेल ते सगळं पाठवलेलं. मग 6 ऑफ एप्रिलला टाईम स्लॉट्स होता. मग त्यानुसार माझं संध्याकाळचा होता, 6 वाजल्यापासून पुढे होता. मग संध्याकाळी 6 वाजता लॉग इन वगैरे त्यांचं जे पण काय आहे ते सगळं केल्यानंतर फर्स्ट ऑनलाईन असेसमेंटमधला फर्स्ट पार्ट म्हणजे सुडो कोड्स होते. लाईक सुडो कोड्स आपले जसं आता क्विज आपण भरपूर घेतलेले आहेत त्यामुळे तो पार्ट खूप इझी गेला आमच्यासाठी. तरी क्लासमध्ये खूप जास्त प्रॅक्टिस झालेली त्यामुळे मग सुडो कोड्स वगैरे 30 सुडो कोड्स होते. तर 30 सुडो कोड्समध्ये DSA, OOP,
परत जावाचे कन्सेप्ट, CNचे कन्सेप्ट, असे सगळे MCQs होते. ओके ओके. हां, त्याच्यानंतर सेकंड पार्ट होता तो इंग्लिशचा होता, वर्बल पूर्णपणे, लाईक टेन्सेस वगैरे सगळे, ग्रामरचा पार्ट होता. ग्रामर वगैरे. हां, तो झाल्यानंतर थर्ड पार्ट असा होता की लाईक थर्ड पार्टमध्ये त्यांनी वर्बल झाल्यानंतर क्वांटचे जे MCQs होते ते होते. 20 काहीतरी क्वांटचे MCQs होते. मग ते पण स्पेसिफिक टॉपिक्समधून होते, लाईक टाईम वगैरे, डिस्टन्स, हां, त्या सगळ्या ह्याच्यात होते. आणि लास्ट पार्ट जो होता तो गेमचा होता, लाईक AON गाईड म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गेम्स दिलेले. मग खूप मुलांचा प्रॉब्लेम असा झालेला की त्यांना असं वाटत होतं गेम हा पार्टच नाही आहे असेसमेंटचा. लाईक माझ्या क्लासमध्येच खूप मुलींनी बाय मिस्टेकली फक्त 3 जे आपले क्वांट, ॲप्टी वगैरे होतं ते सगळे अटेम्प्ट करून बंद करून टाकलेली टेस्ट. हां, आणि त्याच्यानंतर ते गेमचा पार्ट होता हे त्यांना माहीतच नव्हतं. मग तो एक गेमचा पार्ट पण त्याच्यात आहे. त्या AON गाईडमध्ये त्यात पण 4 स्टेप्स आहेत. त्या 4 स्टेप्समध्ये पण एक गेम मी सांगते तुम्हाला, ती खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होती ॲक्च्युली. त्या गेममध्ये स्क्रीनवर तुम्हाला जिथे तिथे ना बबल्स दिलेले होते. ते बबल्स तुम्हाला गेस करायचे होते. आता पहिल्या पार्टमध्ये त्यांनी एक पूर्ण मागे स्क्वेअर होता आणि एका पार्टला एक बबल दाखवलेला होता आणि तो बबल आपल्याला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर ते आपल्याला कोणतं तरी एक पझल देणार, लाईक ही आणि ही आकृती सेम आहे का, याच्यामध्ये काय डिफरन्स वगैरे आहे, आणि आपण पूर्णपणे त्या आकृतीमध्ये जातो आणि तो पॉइंट कुठे होता तो विसरून जातो आपण. मग तो डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी थोडक्यात. हां, मग तो एक गेम होता त्यात की तुम्हाला तो पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि ते एकच पॉईंट नव्हते दाखवत. ते झाल्यानंतर लगेच दुसरा पॉईंट, लगेच असे 5 तरी मॅक्झिमम ते दाखवत होते. आणि नंतर मग आपल्याला एक पार्ट देत होते की तुम्हाला तिथे आता सांगायचं की कोणत्या कोणत्या पार्टला तुम्ही पॉईंट्स बघितलेले. तिथे खूप सारं झालं आणि त्या प्रत्येक गेम्समध्ये लेवल्स होते. तुम्ही किती लेवलपर्यंत जाताय ते मॅटर करत होतं. मग मी मोस्ट ऑफ 10 लेवल तरी क्रॉस केलेल्या होत्या सगळ्या गेममध्ये. त्याला ड्युरेशन असेल ना, पण एवढ्या ड्युरेशन 5 मिनिट्सचे ड्युरेशन होते प्रत्येक गेमला. अशा 4 गेम होत्या त्यात. मग ते झाल्यानंतर जे पण त्या ऑनलाईन असेसमेंट तिथे कमीत कमी 90 to 105 मिनिट्सची काहीतरी होती ती. मग ते कंप्लीट झाल्यानंतर विदिन 2 days, लाईक 7th of April आम्हाला दुसरा मेल आलेला की कम्युनिकेशन राऊंडचा. काही काहींना कम्युनिकेशन प्लस कोडिंग राऊंडचा आलेला आणि मला फक्त कम्युनिकेशन राऊंडचा झालेला. मला कोडिंग राऊंडचा मेल नव्हता आला. बहुतेक मग ते गेमवरून लॉजिकल गोष्टी ठरवत असतील. मग कम्युनिकेशन राऊंडमध्ये पण स्वर म्हणून हे होतं, ते पण पूर्णपणे सुपर सेटवरच झालेलं. मग सुपर सेटवर त्यात पण पार्ट्स होते, लाईक त्यात पण 5 पार्ट्स होते. पहिला पार्ट असा होता की त्यांनी सेंटेन्स दिलेलं होतं, ते सेंटेन्स आपल्याला रेकॉर्ड करायचं होतं, लाईक तुमचं किती चांगलं प्रोनाउन्सिएशन आहे ते बघत होते ते. सेकंड पार्ट असा होता की ते झाल्यानंतर त्यांनी ते लोक बोलत होते आणि आपल्याला त्या ॲक्सेंटवरून ते आपल्याला बोलायचं होतं, रिपीट करायचे होते. आणि त्यांचा तो ॲक्सेंट खूप घाण होता लिटरली. UK इंग्लिश वगैरे असेल किंवा US इंग्लिश. हां, तर ते झाल्यानंतर मग थर्ड पार्ट होता, त्यांनी आपल्याला एक स्टोरी सांगितलेली, प्रॉपर स्टोरी होती आणि त्या स्टोरीमधून आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले, लाईक MCQs होते की मग ह्या स्टोरीमध्ये फिमेल गर्ल कोण होती, मग नाव काय होतं त्यांचं वगैरे वगैरे. असा थर्ड पार्ट होता. फोर्थ पार्ट असा होता की ग्रामर होतं, नॉर्मल टेन्सेस वगैरे गेस करायचं, इज कुठे, आर कुठे वगैरे, फिल इन द ब्लँक्स. हां, फिल इन द ब्लँक्स होते MCQ मध्ये. आणि फिफ्थ पार्ट होता की तुम्हाला एक टॉपिक देणार, 30 सेकंड्स तुम्हाला प्रिपरेशनसाठी टाइम देणार आणि 1 मिनिट तुम्हाला त्या टॉपिकवर स्पीक करायचं. मग त्याच्यात माझा टॉपिक होता टेररिझम. आणि नंतर लगेचच 11th of April आम्हाला इंटरव्ह्यूचा मेल आलेला की 12th April तुमचा इंटरव्ह्यू आहे. मग शेड्यूल होता 4 to 6 होता माझा शेड्यूल. आणि मग सेकंड डे 12th of April इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं गेलं तर सगळं म्हणजे जे पण व्हर्च्युअलच इंटरव्ह्यू. हां, व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होता. 4 to 6 त्यांनी आधीच ॲक्च्युली कॉल केलेला, एक 2:30 समथिंग कॉल केलेला की तुमचा 4 o'clock इंटरव्ह्यू शेड्यूल आहे, सो रेडी राहा वगैरे. ते झाल्यानंतर 4 वाजता वगैरे इंटरव्ह्यू स्टार्ट झाला. पण ह्याच्यात ठेवलेलं त्यांनी, लॉबीमध्येच ठेवलेलं, त्यांनी लगेच काही घेतलंच नव्हतं. आणि 5:30 का 5:45 वाजलेले माझ्या इंटरव्ह्यूला. मी खूप वेळ लॉबीमध्येच होती. मग ते झाल्यानंतर ते आले वगैरे, त्यांनी ते जे त्यांचे हे असतं ते त्यांनी पॅन कार्ड वगैरेचा फोटो वगैरे घेतला आणि आयडी प्रूफ वगैरे सगळं ते स्कॅन वगैरे करत असतील किंवा ते सगळं स्कॅन वगैरे केलं. आणि फर्स्ट क्वेश्चन त्यांनी मला इंट्रोड्यूस युअरसेल्फ विचारलं. मग मी प्रॉपर सगळं माझं शिक्षण कुठून झालं पासून सगळं इंट्रोडक्शन दिलं. परत त्यांनी मला फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं
मग मी फॅमिलीबद्दल सगळं सांगितलं. मग त्यांनी मला प्रोजेक्ट्स नाही, त्यांनी नाही विचारलं, लाईक तुझी लँग्वेज प्रोफिशियन्सी कोणती आहे वगैरे. मग ते सगळं सांगितलं. ते लोक जावाला खूप जास्त म्हणजे जावाच होतं कॅपजेमिनाय म्हणजे आम्ही तेच नोटीस करतो की बरेचशे वर्ष झाले आता 2017-18 पासून मी बघतो इंटरव्ह्यू, तर कॅपजेमिनाय मेनली जावा प्रेफरन्सच देतं. जास्तीत जास्त कॅन्डिडेट म्हणजे जावावरतीच घेतले जातात फ्रेशरला. मग ते त्यांनी जावाचा प्रेफरन्स, मग मी जावा सांगितलेलं, जावा पायथन वगैरे, फ्लटर IoT वगैरे मी सांगितलेलं. मी IoTची बॅच पण केलेली. मग ते सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मला, मी प्रोजेक्ट्स पण त्याच लेवलला म्हणजे प्रॉपर सगळे प्रोजेक्ट एक्सप्लेन केलेले जे आपल्या क्लासमध्ये सुपर एक्समध्ये केलेलं आहे. मग पहिला प्रोजेक्ट आपला तो पायथनचा रेंटवेल्सवाला एक्सप्लेन केला. प्रॉपर सगळा रेंटवेल्स एक्सप्लेन केल्यानंतर त्यांनी मला त्यातल्या पायथनच्या लायब्ररीज कोणत्या यूज केल्या ते विचारलेलं. टिक इंटर वगैरे ते मी सांगितलेलं. मग ते झाल्यानंतर त्यांना मी फ्लटरचा प्रोजेक्ट वगैरे एक्सप्लेन केलेला. असे 2 प्रोजेक्ट मी त्यांना प्रॉपर, फ्लटरचा प्रोजेक्ट कॅम्पस क्यूब आपला युनिव्हर्सिटी मॅनेजमेंटचा, तो पण सगळं एक्सप्लेन केला. त्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की AI/ML बद्दल तुला काही आयडिया आहे का. मग मी सांगितलं की AI आणि MLचे मॉडेल्स वगैरे थोडेफार जे मला माहिती होते ते सांगितले. लायब्ररीज वगैरे, टेन्सरफ्लो वगैरे ते पण सांगितले. मग ते म्हणले ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं ॲज अ ENTC स्टुडंट तुला प्रोसेसर्सबद्दल आयडिया असेलच. प्रोसेसर, मग त्यांनी मला त्यांनी मला 8055 आणि 8086चा डिफरन्स विचारला. मग मला एवढा प्रॉपर तो डिफरन्स काही माहीत नव्हता, पण बस जे पण ॲड्रेस बस वगैरे बीट्स असतात त्या सगळ्या माहीत होत्या. त्यामुळे मी म्हणजे कॉन्फिडन्सली त्या तरी सांगितलं, असं नाही की येत नाही म्हणून सोडून दिलं. मग ते झाल्यानंतर त्यांनी मला ENTC स्टुडंट म्हणून लॉजिक गेट्स तुला माहिती आहेत का कोणते कोणते, मग अँड ऑर वगैरे ते तर माहीत होते. मग ते प्रॉपर सगळे एक्सप्लेन केलं, टेबल्स वगैरे ते सगळं सांगितलं. मग त्यांनी मला विचारलं की जावा हाय लेवल लँग्वेज आहे का लो लेवल लँग्वेज आहे. मग हाय लेवल वगैरे सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्याची कोर लँग्वेज कोणती आहे, जावा कुठल्या लँग्वेजपासून हे बनली आहे. मग मी CPP वगैरे सांगितलं. मग त्यांनी मला C आणि CPPचा डिफरन्स विचारला की C आणि CPP मध्ये डिफरन्स काय. मग मी ते पण सांगितलं की सीमध्ये जे आहे ते फंक्शन ओव्हरलोडिंग वगैरे होत नाही, मग CPP मध्ये होतं वगैरे, त्या गोष्टी मी सांगितल्या. मग ते झाल्यानंतर त्यांनी मला सिक्वेलवर आले ते DBMS वगैरे तुला येतं का. म्हणलं हो सर येतं. मग त्यांनी आपले जॉईंट्स वगैरे विचारले. परत आधीच सचिन सरांनी आयडिया देऊन ठेवलेली सिक्वेलबद्दलची प्रॉपर सगळी, त्यामुळे मग जॉईंट्स वगैरे सगळे सांगितले. DML आणि DQLचा डिफरन्स विचारला, तो पण सांगितला. परत त्यांनी मला ट्रंकेट आणि डिलीटचा डिफरन्स विचारला. ते झाल्यानंतर मग परत त्यांनी मला विचारलं की ॲज अ ENTC स्टुडंट तू कोणती तरी सिस्टीम डेव्हलप केली असेल. आणि आपला जो फ्लटरचा आपण IoTचा प्रोजेक्ट केलेला, त्यात आम्ही तो सेन्सर्स वगैरे यूज करून वॉच टाईप बनवलेलं त्याच्यात, आणि ते सगळं फ्लटरच्या UIला आपण दाखवलेलं. मग तो मी प्रोजेक्ट सगळं एक्सप्लेन केला की, आणि आत्ताचा पण मी मेजर प्रोजेक्ट सांगितला की माझा वाईल्ड ॲनिमल डिटेक्शन सिस्टीमवर काम चालू आहे वगैरे. तो प्रोजेक्ट पण मी त्यांना एक्सप्लेन केला की त्यात पण डिटेक्शन वगैरे होणार, मग आपल्याला फ्लटर UIवर दिसणार कुठे कुठे ॲनिमल डिटेक्ट झाला वगैरे. मग त्यांना तो प्रोजेक्ट आवडलेला भरपूर. मग ते झाल्यानंतर त्यांनी मला HR क्वेश्चन्सवर आले ते की वाय कॅपजेमिनी, ते का तुला का हवी आहे. मग मी त्यांची थोडीफार वेबसाईट वाचलेली, मग त्यात त्यांनी ते AI/MLचं भरपूर सांगितलेलं, आणि त्यांनी मला पहिलाच प्रश्न तो विचारलेला. त्यामुळे मी त्यांना AI/ML बद्दल सांगितलं की तुम्ही आत्ता खूप जास्त ग्रो करताय, मग मला पण शिकण्याची आहे आवड वगैरे, नवीन नवीन गोष्टी. मग ते म्हणले ठीक आहे, मग तू काय एक्सपेक्ट करते आमच्याकडून. म्हणलं मला सपोर्टिव्ह वर्क कल्चर हवं आहे, म्हणजे प्रॉपर. मग ते पण एक छान असं झालेलं. तू विचार करून गेली होतीस म्हणजे काय बोलायचं. होती म्हणजे मोस्ट ऑफ HR क्वेश्चन्स मध्ये रेडी होती की काय विचारतील, तर त्यामुळे मी तसा प्रिपेअर केलेलं होतं. मग एवढे सगळे क्वेश्चन्स असे विचारलेले त्यांनी. मग आता ते म्हणजे आपण आता फ्लो सांगतोय की, म्हणजे जसं तू म्हटलीस की माझे जे प्रोजेक्ट होते ते मी सांगत गेले, मग त्यांनी काही त्याला क्रॉस क्वेश्चन करत होते की तुम्ही जो फ्लो सांगताय ते ऐकून घेत होते व्यवस्थितपणे, की मध्येच काही, म्हणजे समोरचे जे आता पॉडकास्ट जे बघणार आहेत त्या लोकांना हे तयारी करायला बरं पडेल की प्रोजेक्ट जर स्वतः केलेला असेल तर क्रॉस क्वेश्चन केले तरी टेन्शन नाहीच आहे, बरोबर आहे. बट तो एक फ्लो असतो ना, आपण एक फ्लोमध्ये काहीतरी गोष्ट सांगत असतो, आणि इंटरव्ह्यू कसा एक्सपिरियन्स आपले पहिला दुसराच असतो मेनली तर, आणि ते थोडं फोमो असतो, एक भीती पण असते की अरे यार की गोष्टी ह्यांना खूप नॉलेज असतं आणि आपल्यासमोर ते बसलेत, काय क्वेश्चन विचारतील माहीत नाही आहे. सो तुझं कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे ते सपोर्ट करतात आपण ज्या गोष्टी सांगतोय त्याला, की ते मध्येच काही क्वेश्चन विचारतात, असं काही झालं.
जे माझा इंटरव्ह्यू घेणारे होते ते खूप जास्त सपोर्टिव्ह होते, म्हणजे त्यांनी प्रॉपर माझं सगळं पहिलं ऐकून घेतलेलं आणि त्याच्यावर मग मला क्वेश्चन्स विचारलेले की कोणते कोणते लायब्ररीज वगैरे यूज केलेस तू वगैरे, त्या गोष्टी त्यांनी मला माझं सगळं ऐकून घेतल्यानंतर म्हणजे तुझं कम्प्लीट झालं सगळं एक्सप्लेनेशन आणि त्यानंतर असे क्वेश्चन. आणि स्वतः प्रोजेक्ट केल्यामुळे एवढा प्रॉब्लेम नव्हता आला की कोणते पण क्वेश्चन आले तरी मी प्रोजेक्ट बद्दल तरी सांगू शकते प्रॉपर, असं होतं. ओके, आता तू जे आता तुझ्या रेझ्युमे मध्ये किती प्रोजेक्ट होते टोटल? मग 3 होते. 3 प्रोजेक्ट होते, म्हणजे कसे कोणते कोणते होते? फर्स्ट प्रोजेक्ट माझा पायथनचा होता, रेंट वेल्स वाला. सेकंड प्रोजेक्ट पायथन प्लस आयओटी वाला की फक्त पायथन मध्ये? फक्त पायथन वाला, फायरबेस वगैरे वापरून जो केलेला तो होता. परत सेकंड प्रोजेक्ट होता तो फ्लटरचा होता, कॅम्पस क्यूब वाला. आणि थर्ड प्रोजेक्ट मी आयओटीचा ऍड केलेला, जो आपला फ्लटर यूआय प्लस तो हेल्थ. तू जावा रिलेटेड कुठलाही प्रोजेक्ट ऍड नव्हता केला का? ओके, अच्छा. मग तुला त्यांनी जावाचे क्वेश्चनच नाही विचारले? नाही, नॉर्मल क्वेश्चन विचारले. इनहेरिटन्स बद्दल पण त्यांनी मला विचारलेलं, आणि इनहेरिटन्स आपलं पायथन वगैरेचं नॉर्मल सेमच आहे, त्यामुळे रिअल टाइम एक्झाम्पल प्रॉपर अशा झोपेतून उठून विचारले तरी माहिती आहे. ओके, त्यामुळे मग ते एक प्रॉपर सांगितलेलं त्यांना. त्यात पण ते रिअल टाइम एक्झाम्पल मुळे खुश झालेले की हा माहिती आहे त्यांना काहीतरी. नाही, ते त्यांची तीच अपेक्षा असते की म्हणजे युजली कसं होतं, स्टुडंट कन्सेप्ट असं रट्टा मारल्यासारखं ऐकतात की इनहेरिटन्स पॅरेंटकडनं चाइल्डकडे येते वगैरे. त्यांना ते मॅपिंग हवं असतं, कारण कंपनीमध्ये असंच काम चालतं ना, रिअल टाइम गोष्टींवरती काम असतं. ठीक आहे, आपण येऊया पुढच्या प्रश्नाकडे. म्हणजे आता मला हे विचारायचं की जसं तू प्रोजेक्ट ऑलरेडी केलेत, आता तुझा रेझ्युमे एवढा स्ट्रॉंग आहे आणि तू सगळे प्रोजेक्ट स्वतः केलेत, बरोबर? हा तर म्हणजे प्लस पॉईंट असतोच की स्वतः एवढे प्रोजेक्ट करणे, आणि समोरच्या व्यक्तीला कळून पण जातं की आपला फ्लो जो बोलण्याचा असतो किंवा कॉन्फिडन्स लेवल असतं त्यावरनं कळून जातं. तर मला हे विचारायचं की आता तू सुपर एक्स मध्ये प्रोजेक्ट केले, बरोबर? तू टीम मध्येच प्रोजेक्ट केलेत, ऑलमोस्ट सगळे तुझे प्रोजेक्ट हे टीम वर्क मध्येच होते. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा, आणि तिथनं तुला काय पॉझिटिव्ह पॉईंट वाटले की त्यामुळे तुझ्या ह्या गोष्टींमध्ये थोडी ग्रोथ झाली असेल काही? पहिला तर पॉईंट की माझे स्टेज डेअरिंग भरपूर वाढलं या गोष्टीने, की मी समोर जाऊन मी एवढ्या लोकांपुढे बोलते, हेच मोठी गोष्ट आहे, आणि त्यामुळेच मी कॉन्फिडन्सली इंटरव्ह्यूवर समोर पण बोलू शकली. आणि दुसरं, टीममध्ये जे काम करणं असतं, खूप जास्त कॉन्फ्लिक्ट होतात, भांडणं होतात. आमची पण झालेली त्यावेळेला की म्हणजे काम प्रॉपर होत नव्हतं, त्या टायमिंगमध्ये होत नव्हतं, कॉलेजचा लोड वेगळा होता, त्यामुळे गोष्टी होत होत्या. त्या पण आम्ही खूप जास्त समजून घेतल्या, सगळ्या टीम मेंबरनी समजून घेतल्या. परत भरपूर गोष्टी शिकायला भेटतात असं एकत्र प्रोजेक्ट केल्यामुळे. कोणतं काम कोणी करावं किंवा कोण कोणत्या कामात चांगलं आहे, इथपासून गोष्टी स्टार्ट झाल्या. असं मला पण माझ्या गोष्टी कळल्या की मी कुठे प्रॉपर करू शकते. ओके, बरोबर. नाही, म्हणजे आता तेच आहे ना की टीम बॉन्डिंग महत्त्वाचं असतं, कारण कंपनीमध्ये आपण काही सिंगल हँडेड प्रोजेक्ट करत नाही, ती टीम वर्कच असतं. त्याच्यामध्ये तुम्ही ते गिटअप वगैरे पण तुम्ही प्रॅक्टिस केलेलं असेल, कारण आपण युजली क्लासमध्ये हेच वापरतो की तुम्ही कोड असा डायरेक्टली शेअर करू नका, प्रॉपर वेमध्ये व्हर्जन कंट्रोल वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. सो ओव्हरऑल छान आहेत गोष्टी, चांगलं तू एक्सप्लेन केला ॲक्च्युली, म्हणजे मला जास्त बोलावं नाही लागले की कारण कसं असतं, आमचा उद्देशच हा आहे की तुमचा जो फ्लो आहे, आता तू कसे एक एक पॉईंट सांगितले की ॲप्टीमध्ये तुला ह्या गोष्टी होत्या, आता हे इंटरव्ह्यू जे बघतील, पॉडकास्ट बघतील, त्यांच्या एक लक्षात येईल की अरे मला ह्या गोष्टी सगळ्या टिक झालेल्या असेल तर मी कॅपजेमिनाय क्रॅक करू शकते. आय होप नक्कीच तुम्हाला ह्या पॉडकास्टमधनं व्हॅल्यूज ॲड होतीलच. सो थँक्यू सो मच सायली, वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.